महाराष्ट्र हा गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाला सामोरा गेला त्यातनं एक राजकीय ईर्ष्या सगळ्यांची जागृत झाली आहे। पूर्वी जो मोदींच्या विरोधातला पक्षीय कार्यकर्ता होता अन्य पक्षांचा, तो जो हातपाय गाळून बसला होता तो आता कुठेतरी सक्रिय झालेला दिसतोय। ही निवडणूक आपल्याला काट्याची टक्कर वाटते, कारण अभी नहीं तो कभी नहीं या न्यायाने समोरचे थकलेले लोक देखील शस्त्रास्त्र परजून आपल्याला या निवडणुकीच्या मैदानात अत्यंत सक्रिय झालेले दिसतात। मोदींच्या भरोशावर आपण उत्तम पराक्रम करू शकणार आहोत, त्यामुळे उमेदवाराचा चेहरा हा काही फार मुद्दा नाही आहे अशा हवेत राहिले। कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होतील, शरद पवार यशस्वी होतील, पण दोघांच्याही निवडून येण्याच्या संख्येमध्ये बऱ्यापैकी फरक असेल। मी महाराष्ट्रावरती येतो, असं वाटतं का कुठेतरी की जिंकायचं पॅशन हा जो भाग लागतो, मेकॅनिझम आहे आणि तो उत्कृष्ट आहे असं सगळीकडे दिसतं, पण जिंकायचं पॅशन भाजपत कमी झालंय का विशेषतः महाराष्ट्रामध्ये? आणि तेच काँग्रेस विशेषतः विरोधी पक्षाच्या बाबतीत तिथं पॅशन आहे, कुणाला पक्ष फुटल्याचं पॅशन आहे, कुणाला आमचा नेता दुखावला गेल्याचं पॅशन आहे। अगदी काँग्रेसमध्ये सुद्धा तिथला लोकल नेता काहीतरी पॅशन बिल्ड करतो आणि मग लोकल स्टोरीज तयार होतात, कोल्हापूर असेल, सांगली असेल, विदर्भातल्या स्टोरीज असतील। पॅशनचा फरक आत्ता ह्या वेळची महाराष्ट्रातली निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे का? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा। महाराष्ट्र हा गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाला सामोरा गेला त्यातनं एक राजकीय ईर्ष्या सगळ्यांची जागृत झाली आहे। ही राजकीय ईर्ष्या यावेळेला विजयापर्यंत गेली नाही, तर जो पक्ष हरेल त्या पक्षाचा कार्यकर्ता ढेपाळेल, पण ती ढेपाळण्याची स्थिती येण्याच्या आधी टू पुट अवर बेस्ट अशी एक भावना सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली दिसते। ही भावना निर्माण होण्याचं कार्य मला असं वाटतं महाविकास आघाडीचा यशस्वी झालेला प्रयोग असेल। हा प्रयोग किती नैतिक आधारावर होता याची उत्तरं वेगळी आहेत। जनादेश मिळाल्यानंतर तो नाकारला जाऊन काहीतरी अनैसर्गिक निर्माण करणं हे योग्य होतं का अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, पण त्या निर्मितीमुळे आम्ही देखील सत्तेचे लाभार्थी होऊ शकतो असं तुलनेने उतरंडीत खाली गेलेल्या काँग्रेसला पण वाटायला लागलंय। आणि आज तोच काँग्रेसचा कार्यकर्ता त्याच्या मतदारसंघामध्ये अत्यंत सक्रिय झालाय। मला असं वाटतं याचा फायदा काँग्रेसला पक्ष संघटना म्हणून विधानसभेत जास्त होईल। तो एवढ्यासाठी लोकसभेत ते होईल का मला माहीत नाही, कारण आत्ता एकमेकांची मतं एकमेकांना हस्तांतरित करायची आहेत। म्हणजे जे प्रतिस्पर्धी होते एकमेकांचे, धनुष्यबाण तर आता शिंदेंकडे गेलाय, पण मशाल या निवडणूक चिन्हात सकट जे उद्धव ठाकरे मैदानात आलेले आहेत त्या उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या पिढ्यांनी वर्षानुवर्ष विरोध केला आहे। त्यामुळे मला जिंकायची ईर्ष्या तर आहे, पण ती जिंकायची ईर्ष्या मी उद्धव ठाकरेंना जे माझे राजकीय शत्रू होते त्यांना मत देण्यापर्यंत त्या एस्कलेट करू शकते का यावर निवडणुकांचं बरंच मोठं चित्र अवलंबून आहे। हा केवळ महाविकास आघाडीलाच होणारा त्रास आहे असं नाही, तर कमळाची मतं ही घड्याळाला जातील का? कमळाची मतं धनुष्यबाणाला जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे कित्येक ठिकाणी भाजपचं केडर तयार झालेलं नाही, भाजपच्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं केडर झालेलं नाही, पण नव्या राजकीय फॉर्मेशनमुळे जे नवीन मित्र एकत्र आलेले आहेत ते एकमेकांचं हँडहोल्डिंग किती करू शकतात यावर बरंच अवलंबून आहे। या हँडहोल्डिंगला विरोध सांगलीत झाला की तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही असं काँग्रेसने बंड करून सांगितलं। खरं तर हे बंड तेवतं ठेवणं आणि त्याला बळ देणं हे काँग्रेस पक्षाच्या तिथल्या वाढीसाठी आवश्यक आहे, आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीसाठी ते घातक आहे। त्यामुळे निवडणुकीच्या स्पर्धात्मक राजकारणातही एक आतली वेगळी स्पर्धा आहे। त्या आतल्या वेगळ्या स्पर्धेचे निकाल काय असतील आणि ते कितपत समीकरण यशस्वी ठरू शकेल त्याच्यावर खूप मोठं अवलंबून आहे सगळं चित्र। पण आज जी घासून निवडणूक होती आहे, मग घासून निवडणूक कोणाची, तर जे 60% मतदानाला बाहेर पडत आहेत त्यांची, ती घासून निवडणूक होण्यासाठी काही कार्यकर्ते फिरतायत, काही कार्यकर्ते मोटिवेट होत आहेत। आणि पूर्वी जो मोदींच्या विरोधातला पक्षीय कार्यकर्ता होता अन्य पक्षांचा, तो जो हातपाय गाळून बसला होता
तो आता कुठेतरी सक्रिय झालेला दिसतोय. तसं उद्धव ठाकरेंना लाभ होणार आहे का याचं उत्तर ही लढाई जेव्हा मुंबईत येईल आता पुढच्या टप्प्यात तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात कळू शकेल. त्या कार्यकर्त्याला कुठेतरी उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद जाणं हे एक आपल्याला जिव्हारी लागलेला आघात वाटतोय. तो अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता जर फूट सोल्जर म्हणून फिरायला लागला तर भारतीय जनता पक्षासाठी ती अडचण होईल. मुंबईत जितका शिवसैनिक उद्धव ठाकरेंचा पेटेल तितकाच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ताही पेटेल. कारण मुंबई हे अत्यंत कॉम्पिटेटिव्ह राहिलेलं आहे राजकारणाच्या दृष्टीने गेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांपासून. पण हे दोन वगळता बाकी जे अन्य पक्ष आहेत ते कितपत पेटून उठत आहेत की ते ह्या राजकारणाकडे गंमत म्हणून पाहत आहेत याच्यावरही बरंच अवलंबून आहे. जसं एक रवींद्र वायकर यांची उमेदवारी शिंदे गटाने घोषित केली ज्याबद्दल भारतीय जनता पक्षाला काही आक्षेप होते म्हणतात. त्यानंतर महायुतीचा एकत्र मेळावा घेऊन सगळ्यांनी काम करू मोदींसाठी काम करू असं सांगायचा प्रयत्न झाला. भाजप ही ऑर्गनाइज्ड पक्ष संघटना असल्यामुळे तिथे ते प्रयत्न होतात. काँग्रेसचे प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर होतात. त्या व्यक्तिगत पातळीवर त्या नेत्याचा मतदारसंघात संपर्क असेल तर कार्यकर्ते कामाला लागतात. आणि यावेळेला महाराष्ट्राची निवडणूक ही जशी परस्परांविरोधात उभ्या टाकलेल्या नेत्यांची आहे तशीच या कार्यकर्त्यांची पण आहे. आणि हे कार्यकर्ते एकमेकांची तळी राखून नव्या रचनेमध्ये एकमेकांना किती मदत करतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 2020 याला अजून एक अँगल आहे. मुंबईच्या भागामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे साधारणतः सातत्याने एकत्र आलेले लोक आहेत. त्यांचे वर्षानुवर्षांचे पिढ्यानपिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे नेत्यांचा जो बिटरनेस आहे तो बिटरनेस शिवसैनिकाला किंवा भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे की आमच्यावर अन्याय झाला. सैन्य जे आहे ते सैन्य पेटलेलं आहे. पण सैन्याचे जे सरदार आहेत आणि जे साधारणतः ज्याला आपण पोल मॅनेजर्स म्हणूया ते पोल मॅनेजर्स जे सतत एकमेकांच्या संपर्कात असायचे ते आज एकमेकांच्या किती विरोधात गेलेले आहे याच्यावरही निवडणूक अवलंबून राहणार आहे. शिवसैनिकाला काँग्रेसला मदत करायला आवडत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या मनात हे रुजलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा जो काय अपमान झाला कथित अपमान म्हणू किंवा खरा अपमान म्हणू असली नकली शिवसेनेसारखं त्याच्याशी तो कार्यकर्ता किती रिलेट करू शकतोय याच्यावर सगळं अवलंबून आहे. तिथे कंगना राणावत सारखी कोणी आली आणि तिने पाकव्याप्त काश्मीर वगैरे म्हटलं मुंबईला की शिवसैनिक पेटून उठतो. तो साहेबांच्या मानासाठी कितपत पेटून उठणार आहे. पूर्वी तर असं म्हणायचे की शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे पण त्या सहानुभूतीच्या मतदारांना मतदार केंद्रापर्यंत नेणारं केडर नाही आहे. हे केडर मधल्या काळात शिवसेनेनी तयार केलं का युवा सेनेनी तयार केलं का याच्यावरही मुंबईचे निर्णय अवलंबून राहणार आहेत. मुंबईबद्दल माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत पण त्याच्या आधी एक सहज तुम्ही उत्तर देताना सुचलेलं ऑब्झर्वेशन म्हणून प्रश्न विचारतो की महायुतीकडं एक प्रकारे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचीही कमतरता तयार झाली का. याचं कारण आपण आज ज्यावेळी शूट करतोय हा एपिसोड का दुसरा भाग असल्यानं उशीर राहील त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं 100वे भाषण झालं. 100 सभात ते बोलले. नरेंद्र मोदी जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आलेले आहेत. योगी आलेत अमित शहा आलेत पण या चौघांच्या खाली पूर्ण महायुतीत कोणी दिसत नाही की जो क्राऊड पूल करेल. एकनाथ शिंदेंना नटांचा आधार घ्यावा लागतो. अजितदादा थेट बारामतीवर फोकस करतात. याच्या उलट महाविकास आघाडीकडे असणारे छोटे मोठे नेते आणि त्यांचे दौरे याच्यामुळं महाराष्ट्रातलं निदान परसेप्शन खूप चुरशीच्या लढाईचं झालंय का. हे असू शकतं कारण काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना ही रचना माहिती आहे. कशा पद्धतीच्या रचनेनी लोकांपर्यंत जायचं असतं माध्यमांपर्यंत जायचं असतं. त्यांचे व्यक्तिगत पातळीवर उत्तम संबंध आहेत या सगळ्या डोअर किपर्सशी म्हणू आपण मॅकलुहानच्या भाषेमध्ये. या डोअर किपर्सशी संपर्क करून आतमध्ये जाणं आणि स्वतःची जागा निर्माण करणं या लोकांना उत्तम माहिती आहे. तसं माहीत असलेले कार्यकर्ते
भारतीय जनता पक्षात नाही आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सांगितलेलं काम करतात, पण ते सांगितलेलं काम म्हणजे उत्तम नरेटिव्ह देणं असतं का, तर ते त्यांना जमत नाही. ते या भागातल्या कार्यकर्त्यांना उलट्या बाजूच्या महाविकास आघाडीच्या उत्तम प्रकारे जमतं. त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की आज आपल्याला जे वाटतं आहे की राज्यातलं वातावरण बदललं आहे, राज्यात विरोध आहे भारतीय जनता पक्षाला, ते या गटांच्या सक्रियतेमुळे झालं आहे की काय, असाही एक प्रश्न आहे. पूर्वी 2 निवडणुकांपूर्वी किंवा अगदी मागच्या निवडणुकीतही मी ठामपणे विधान करू शकली असती की नाही, भारतीय जनता पक्षाबरोबरच लोकमानस आहे. आज लोकमानस देखील स्वतःची अस्मिता शोधायचा इतका जास्त प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातली. मग ते कुठे जातीचे प्रश्न असोत, कुठे त्यांच्या शांत असलेल्या समाजातली थोडी थोडी कंपनं असोत, ते प्रश्न यावेळेला फार बिकट झालेले आहेत. कारण मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येऊ नये यासाठी विरोध करणारी जी समोरची यंत्रणा आहे ती पण अत्यंत चेवानी आणि त्वेषानी या निवडणुकीत उतरलेली आहे. यातही मला खूप गैर काही वाटत नाही, कारण तिसऱ्या निवडणुकीमध्ये कोणालाही एक अँटी इन्कम्बन्सीचा आणि स्थितीतच राहिलेला जो काय हे असतो निराशाजनक भाग असतो तो समोर आलेला असतो. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला काट्याची टक्कर वाटते आहे, कारण अभी नहीं तो कभी नहीं या न्यायाने समोरचे थकलेले लोक देखील शस्त्रास्त्र परजून आपल्याला या निवडणुकीच्या मैदानात अत्यंत सक्रिय झालेले दिसत आहेत. आता या सक्रियतेचा जनतेच्या प्रश्नांशी संबंध आहे का, हा दुसरा मुद्दा. की राहुल गांधी जेव्हा फिरतात आणि जादुकी झप्पी देतात, ती जादुकी झप्पी लोकांना आवडते का? त्यामुळे कार्यकर्ते जे फिरतायत ते कार्यकर्ते खरंच काय सांगतायत याच्यावरही बरंच भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध निर्माण करण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केला. शिंदेंकडे केडर नाही. भारतीय जनता पक्षाचं केडर शिंदेंसाठी किती काम करत आहे याच्यावरही बऱ्याच गोष्टी, बरेच निकाल अवलंबून असतील. त्याचप्रमाणे शिवसेनेचं जे केडर आहे त्यांच्यात एकमेकांविषयी किती कटुता निर्माण झालेली आहे, शिंदेंच्या केडरविषयी ठाकरेंच्या गटात, याच्यावरही निवडणुकीत कोण किती काम करेल आणि मतदानाचा टक्का कसा वाढेल हे अवलंबून आहे. पण राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झालेल्यांची संख्या सध्या खूप वाढलेली आहे. यामागचं अजून एक कारण आहे की स्थानिक निवडणुका झालेल्या नाहीत आणि मी जर माझ्याकडचा मतदार वळवू शकली तर मला संधी मिळण्याची शक्यता खूप आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी शक्ती जेव्हा द्यायचा प्रयत्न करतोय तेव्हा तो संधी पण शोधतोय. त्या संधीच्या शोधातले कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी एकत्रित झालेले आहे आणि त्यांच्या त्या एकत्र येण्यामुळे, त्यांच्या भविष्यातल्या संधींच्या शोधामुळे ही निवडणूक जास्त आकर्षक झालेली आहे. मला पटकन मुंबईवर यायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्ही बोलताना उल्लेख केलात म्हणून अँटी इन्कम्बन्सीचा जो मुद्दा आहे, असं खूप म्हणलं जातं सायकोलॉजिस्टकडून, अभ्यासकांकडून की उमेदवार बदलले असते खूप ठिकाणी तर कदाचित भाजपसाठी निवडणूक, भाजप महायुतीसाठी इतकी अवघड राहिली नसती. विशेषतः शिंदे गटांचे जे खासदार होते आधी, जे त्यांच्या बरोबर आले भाजपचे काही उमेदवार, तर मुंबईत त्यांनी धाडस केलं त्याविषयी मी इमिजिएट याच्या पुढच्या प्रश्नात येईन. पण असं काय होतं की जेव्हा दिसतंय की उमेदवार बदलून फायदा होणार आहे, असे कुठले कंपल्शन्स राहिले असतील की ज्यानं भाजप प्रणित महायुतीला उमेदवार तेच ठेवावे लागले आणि त्याचा एक प्रकारे फटका किंवा ताण ते आता सहन करतात? याबाबतचं शिंदे गटा संबंधातलं उत्तर सोपं आहे. एकनाथ शिंदे जेव्हा थेट मातोश्रीला आव्हान देऊन बाहेर आले तेव्हा त्यांच्याबरोबर जी मंडळी आली होती त्यांनी त्यांच्यावर ठाम विश्वास टाकला. शिंदे धार्मिक वृत्तीचे आहेत, त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला शपथ घेऊन सांगितलं की मी तुम्हाला उमेदवारीची खात्री देतो. आणि तो दिलेला शब्द आपण जर मोडला तर आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या माणसाचं आपण नुकसान करतोय असं शिंदेंना खूप मोठ्या प्रमाणात वाटलं. त्यामुळे त्यांनी अत्यंत आग्रहाने तेच उमेदवार पुन्हा एकदा रिंगणात दाखल केले. गडबड काय झाली फक्त की तोच जर उमेदवार रिंगणात दाखल करायचा होता तर त्यासाठी इतका विलंब का लावला की नाशिकला हेमंत गोडसेच जर तुमचे उमेदवार होते तर ते तिकीट आणि ती उमेदवारी इतकी उशिरा का जाहीर झाली. त्याचा जो फटका बसलेला आहे तो फटका आणि त्याचं व्यवस्थापन
हा महायुतीसमोरचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी ज्या 4 जागा लढवल्या अजितदादा गटाने, तो गट सोडून हा प्रश्न शिवसेनेलाही भेडसावणारा ठरला आणि हा प्रश्न भारतीय जनता पक्षालाही त्रास देणारा ठरला. ज्याप्रमाणे शिंदेंनी त्याच उमेदवारांना संधी दिली, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने देखील काही काही ठिकाणी आश्चर्यकारकरित्या त्याच उमेदवारांना समोर केलं. मला असं वाटतं इतकं जे केऑटिक झालेलं आहे महाराष्ट्राचं स्ट्रक्चर, त्यात अजून संधी नाकारल्याची नाराजी नको, असा एक कोणतातरी सोपा पर्याय निवडला गेला. दुसरं असं की आता आपण अर्ध्या जागांचं मतदान झाल्यानंतर बोलतो. कदाचित हे जेव्हा आपण दाखवू तेव्हा अजून एक टप्पा पार पडलेला असेल. जिथे उमेदवार बदलले तिथे शिंदे गटाला त्रास झाला. भावना गवळी तिकीट नाकारलं गेलं. त्यानंतर राजश्री यांना यवतमाळमध्ये तिथेच तिकीट देताना त्यांचे पती हेमंत पाटील त्यांची एका ठिकाणची उमेदवारी रद्द केली गेली. त्यात ना भावना गवळी शांत झाल्या, ना राजश्री तिथे स्थिरावल्या, ना त्यांचे पती आपल्याला एक वेगळं आव्हान दिलेलं आहे या मनस्थितीत येऊ शकले. या पार्श्वभूमीवर महायुतीचं जर आपण पाहिलं तर त्यांनी कित्येक दिवस आधी नियोजन केलं. मला कुठेतरी वाटतं की महायुती त्या काळामध्ये मोदी आहेत, मोदींच्या भरोशावर आपण उत्तम पराक्रम करू शकणार आहोत, त्यामुळे उमेदवाराचा चेहरा हा काही फार मुद्दा नाही आहे अशा हवेत राहिले. त्या हवेचा फटका त्यांना निश्चितपणे बसला. ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार तुम्ही घोषित करू शकत नाही, हे काही फार भूषणावह नाही. निवडणुका होणार होत्या, तुम्हाला तिघांना मिळून एकत्रितरित्या सामोरं जायचं होतं. पालघरला तुम्हाला राजेंद्र गावितांच्या ऐवजी वेगळा चेहरा द्यायचा होता, तो तुमच्याच विष्णू सावरांचा मुलगा हेमंत द्यायचा होता. तर याबद्दलचे निर्णय आधी का घेतले गेले नाहीत? दुसरं मला असं वाटतं की ही निर्णय प्रक्रिया ज्यामुळे लांबली त्यामुळे काही ठिकाणी पर्यायी उमेदवार उभं करणं, तिसरी आघाडीचा जो प्रयोग, त्याकडेही महायुतीचं दुर्लक्ष झालं. प्रकाश आंबेडकरांची जी विश्वासार्हता होती किंवा लोकप्रियता होती, विश्वासार्हता मोठा शब्द आहे, लोकप्रियता आणि मतं खेचण्याची जी शक्ती होती ती गेल्या काही दिवसात त्यांनी घातलेल्या घोळामुळे कदाचित वादग्रस्त झाली. उमेदवार वंचितनी काही ठिकाणी बदलले, काही ठिकाणी अचानक एकाला दिलेला पाठिंबा काढून तो दुसऱ्याला दिला गेला. यामुळे यावेळेला महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई सोडूनच्या लढतींमध्ये मतं खेचणारा उमेदवार तिसऱ्या आघाडीचा फारसा कुठे दिसला नाही. लढती जेव्हा घासून होत आहेत तेव्हा याचाही फटका बसू शकेल आणि त्याचा लाभ कोणाला होईल ते सांगणं सध्या कठीण आहे. निवडणूक जशी जशी मुंबईकडे सरकली तसं तसं महायुतीने ही जी काय त्यांच्या हातून मोठी त्रुटी राहिली होती ती दूर केली. मुंबईतल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये तिहेरी लढती आहेत. सपाचा उमेदवार आहे, बसपाचा उमेदवार आहे, MIMचा उमेदवार आहे. हे उमेदवार कुठेतरी 15,000, 20,000, 35,000 एवढी जरी मतं घेऊ शकले तरी एक कुठेतरी बफर झोन होतो दुसऱ्या उमेदवारासाठी. तिकडे शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीने उत्तम लक्ष दिलं, पण पहिल्या 4 टप्प्यांमध्ये मात्र ते असलं काही करू शकले नाहीत. त्यामुळे निवडणुकीला जो सूर सापडला नव्हता देशाच्या पातळीवर, तसाच किलिंग समीकरण देण्याचा जो सूर असतो आणि जी गरज असते थोड्याफार प्रमाणात, महाराष्ट्रासारख्या राज्यात तर ती जास्त असते, कारण इथे अजूनही पॉलिटिकल डिस्कोर्स इकडचा तिकडे होतो, तशी क्षमता असलेले नेते इथे आहेत. तिथे हा भाग मिसिंग राहिला आणि तो भाग मिसिंग राहिल्याची किंमत कदाचित चुकवावी लागेल आणि निकालांमध्ये त्यामुळे महायुतीला काही जागांवर फटका बसू शकेल. मुंबईकडे येतो. सगळ्यांना क्युरियोसिटी आहे. 5वा शेवटचा टप्पा महामुंबईचा आहे. काही दिवसांवर हा एपिसोड रिलीज होतोय त्यावेळेला सगळीकडे सर्वच पक्षाच्या उमेदवार नाहीत, कधीतरी शेवटी आले. उदाहरणार्थ दक्षिण मुंबईचं नाव घेतलं तर एवढ्या नावांची चर्चा झाली आणि शेवटी यामिनी जाधवांचं नावाला आधी म्हणजे लिस्ट होती. मग असंच समोरच्या बाजूनं उत्तर मुंबई, उत्तर मध्यमध्ये विरोधकांकडून महाविकास आघाडीकडून नावच आलं नाही. सरप्राईज नावं आली, उज्ज्वल निकमांसारखं नाव आलं. ठाण्यात कुणाला मिळणार इथं होत होत शेवटी नरेश म्हस्केंचं नाव आलं. काय आहे सगळं नक्की? मुंबईत आत्ता काय घडतंय? कुठल्या दिशेनं वार आहे? उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना आहे का? उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना आहे का? आणि काय घडेल असं वाटतं?
उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती हा या निवडणुकीतला एक फार केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे. ती खरंच सहानुभूती आहे का, आणि असली तर त्या सहानुभूतीची व्याप्ती किती आहे, हा महाराष्ट्रातल्या मुंबई भागातल्या लढतींचा निर्णय ठरवणारा खूप मोठा घटक आहे. उद्धव ठाकरे सामान्यतः निवडणुकीच्या आधीच सक्रिय होतात आणि मग ते ठरलेल्या ठिकाणी जाऊन सभा घेतात. त्या सभा कशा प्रकारे उपयोगी ठरू शकतील याची शिवसेनेची गणितं असतात. त्या प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर असायचा. 19च्या बऱ्याच खासदारकीच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या बळामुळे आणि मोदींच्या लोकप्रियतेमुळे शिवसेना जिंकली होती. आता तो फॅक्टर गेलेला आहे. तो फॅक्टर जातानाच उद्धव ठाकरेंना एक नवा सपोर्ट ग्रुप मिळाला आहे, तो म्हणजे अल्पसंख्याक उमेदवार. त्यामुळे मुंबईतली जी निवडणूक आहे त्याचं परसेप्शन जे आहे तेच यावेळेला पहिल्या प्रथम बदललेलं आहे. शिवसेना अमराठी वर्गामध्ये लोकप्रिय का झाली, कारण दंगलीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अत्यंत ताकदीने हिंदू समाजासाठी उभे राहिले. जसं मराठी घरात शिवसेनेचं का प्रेम आहे, तर भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा लढा शिवसेनेने दिला आणि त्यामुळे कोकणातून आलेल्या, मराठवाड्यातून आलेल्या घरटी एकेका माणसाला नोकरी मिळाली. ज्याप्रमाणे शिवसेना हिंदुत्वावर निवडणूक पेटवायची, त्याप्रमाणेच त्यांच्या पोटाला दिलेलं हे जे राशन होतं नोकरीचं, ते देखील महत्त्वाचं ठरायचं. कोणतंही सैन्य हे त्याला मिळालेल्या अन्नावरती धावत असतं. त्यामुळे तो घटक शिवसेनेच्या वाढीतला खूप महत्त्वाचा होता. त्या घटकाची लाभार्थी पिढी आजही आहे. पुढच्या 2 निवडणुकांनंतर ती संपेल, पण त्या लाभार्थींचं उद्धव ठाकरेंना, बाळासाहेब ठाकरेंना एक समर्थन आहे आणि तो उद्धव ठाकरेंचा या निवडणुकीतला खूप महत्त्वाचा आधार असलेला गट आहे. दुसरीकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला गुजराती लोकांचं पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात मुंबईत मिळालं. काही वर्षांपूर्वी जो भैया समाज, हे मुंबईतलं बिरुदावली आहे. उत्तर भारतीय समाज, मग तो बिहारचा असो, तो मध्य प्रदेशचा थोड्याफार प्रमाणात असो, तो हरियाणातला असो, बिहारचा असो, हे साधारणतः एकत्र भैया म्हणून मतदान करतात, असं मुंबईचं वास्तव आहे. हा भैया मतदार पूर्वी काँग्रेसबरोबर होता. देशातली परिस्थिती जशी बदलली तसा हा भैया मतदार भारतीय जनता पक्षाला मत देऊ लागला. याच्या मनात उद्धव आणि विशेषतः राज ठाकरेंबद्दल काहीशी रिझर्वेशन्स होती, कारण हे थोडे अमराठींच्या विरोधातले आहेत वगैरे असे मुद्दे चर्चेत आले. पण तरीही हा मतदार किंवा हा नागरिक हा भारतीय जनता पक्षाचा सपोर्टर राहिला. गेल्या काही दिवसात योगी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या वर्गाने रोजगारासाठी मुंबईत राहणं पसंत केलं, पण मतदार म्हणून गावी जाऊन स्वतःची नोंद केली. त्यामुळे आज मुंबईच्या मतदार याद्यांकडे पाहिलं तर मुंबईतला मराठी मतदार हा 42% झालेला आहे. आणि 42% ही एक खूप मोठी संख्या असलेला वर्ग आहे. तो एक गठ्ठा मतदान करेल का, तर नाही. पण त्या गठ्ठ्याची मतं ओढणं हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं ध्येय असेल. तिथे प्रवेश करून घेणं हे शिंदे गटाचाही गरज असेल. आणि तिथली मतं वळवण्यात भारतीय जनता पक्ष किती यशस्वी होतो यावर या निवडणुकांचे अंदाज आणि निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून असतील. भैया मतांकडे भारतीय जनता पक्षाने उत्तमरित्या लक्ष दिलं होतं, पण ते नक्की कुठे मतदान करणार आहेत, की ते उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये मतदार म्हणून जाणार आहेत. आझमगडला आपण गेलो तर तिथे मुंबईतले तांडे आपल्याला निवडणुकीच्या वेळेला दिसतात. हा पण एक थोडासा सुप्त असा अंडर करंट आहे मुंबईतला, ज्यावर अद्यापपर्यंत फार कोणी बोललेलं नाही. पण हा मतदार नक्की कुठे जाईल, त्या मतदाराची संख्या किती आहे याच्यावर बरंच काही अवलंबून असेल. उद्धव ठाकरेंबद्दल मुंबईत खरंच सहानुभूती असेल तर त्यांच्या सभांना किती गर्दी होती आहे, सभांना किती लोक येत आहेत, त्यातले किती मतदानापर्यंत जाणार आहेत. मुस्लिम मतदार ज्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मतदान करणार आहेत ते करणार आहेत हे निश्चित आहे. पण ते मुस्लिम मतदार जर शिवसेनेचं बटन दाबायला लागले तर ते काँग्रेसकडे पुन्हा वळणार नाहीत. याची काँग्रेस जाणीव ठेवून काही वेगळे समीकरण चालवते आहे का, किंबहुना काँग्रेसकडे असे कोणी लोक शिल्लक तरी आहेत का मुंबईमध्ये
याच्यावर पण बरंच काही अवलंबून राहणार आहे. आज मुंबईची लढत एवढ्यासाठी अत्यंत काट्याची आणि महत्त्वाची आहे कारण मुंबई हा मिनी भारत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भावनात्मक कढ आणणाऱ्या पक्षांना महत्त्व दिलं जाणार आहे की देशाच्या प्रगतीशी नातं सांगणाऱ्या पक्षांकडे जनता वळणार आहे. हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष त्याच पातळीवर ती निवडणूक घेऊन जाण्याच्या बेतात आहे. देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षात करून दाखवलेलं काम सांगा. आणि ते काम दाखवायचा जर उद्धव ठाकरे प्रयत्न करायला लागले तर मग दाखवण्यासारखं फार कमी आहे. उद्धव ठाकरेंनी कोविड काळामध्ये मुंबईचं इक्बाल सिंग चहल मनपाचे आयुक्त झाल्यानंतर उत्तम व्यवस्थापन केलं. पण बाकी मुंबईकरांना अत्यंत चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची आश्वासनं देणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हे कोणत्याही राज्यकर्त्याचं कर्तव्य होतं. मुंबईकर इतकं काम करतो आणि महसुलात इतकी भर टाकतो की त्याला उत्तम आयुष्याची संधी निर्माण करून देणं हे कोणत्याही राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. खरं तर कोणत्याही नागरिकांना उत्तम सुविधा मिळायलाच पाहिजेत. पण जी दुभती गाय असते तिची जास्त काळजी घेतली जाते. त्यामुळे मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये महानगरपालिकेने काय दिलं, मुंबईच्या घेट्टो झालेल्या समाजांमध्ये गुजराती एकत्र राहत आहेत, मुस्लिम एकत्र राहत आहेत, कोळी एकत्र राहत आहेत. तिथे कोण पक्ष आपला अजेंडा प्रभावीपणे देऊ शकेल हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जो या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल भाजपने ठरवलं तर. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात तिथे प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली. आपण महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर ती कल्पना चुकीची आहे की गरजेची नव्हती हा वेगळा मुद्दा आहे. खरं तर ती गरजेची होती असं मला वाटतं. समृद्धी महामार्ग ज्या वेगाने बांधला गेला तो वेग थक्क करणारा आहे. की आपण पूर्वी पाहायचो की एखादा प्रोजेक्ट कन्सिव्ह झाल्यावर तो प्रत्यक्षात यायला वर्षानुवर्ष जायची. हा एकाच राजवटीत प्रत्यक्षात आलेला प्रकल्प आहे. तसंच मुंबईतला कोस्टल रोड आहे, मुंबईतला अटल सेतू आहे, मुंबईतली ट्रान्स हार्बर लिंक आहे, मुंबईतल्या मेट्रोज आहेत. या मध्यमवर्गीयांना भारतीय जनता पक्षाने दिलेली भेट आहे. आणि ही भेट प्रत्यक्षात येऊ नये यासाठी वेगवेगळी कारणं काढून शिवसेनेने थोडा अडसर आणायचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा शिवसेना या युती सरकारचा भाग होती तेव्हाच आरेमधली झाडं कापली गेली होती. पण आरेचं आंदोलन तेव्हा सुरू होतं की नंतर त्याबद्दल आवाज केले गेले. हे अजून न सुटलेलं कोड आहे. आणि म्हणजे झाडांचं संवर्धन झालंच पाहिजे, पण त्या झाडांच्या संवर्धनासाठी तुम्ही हजारो लोकांना ट्रॅफिक जाममध्ये फसू देणार आहात का? त्याचं कार्बन फुटप्रिंट किती आहे? या कुठेतरी नरेटिव्हवर मुंबईची निवडणूक जर नेली तर त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाला त्यात एक नवा गडी मिळालेला आहे, तो म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे जेव्हा काहीच करू शकत नव्हते तेव्हा ते जेव्हा काही मीडियासमोर, समाज माध्यमांसमोर, प्रतिष्ठित लोकांसमोर कल्पना मांडायचे तेव्हा त्यांनी एक वारंवार मांडलेली कल्पना आहे की गेल्या कित्येक वर्षांमध्ये मुंबईमध्ये कोणतंही आर्किटेक्चरल स्थळ स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालं नाही. ही पावती ते त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महापालिकेतल्या सत्तेच्या नावाने फाडू पाहतील. आणि मग त्यावेळेला खरोखरच महानगरपालिकेला दाखवण्यासारखं काय राहील? खरं तर मुंबईचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, मुंबईचे रस्ते, मुंबईमधली सफाई प्रक्रिया हे सगळेच खूप विख्यात मुद्दे आहेत. आणि हे मुद्दे एका परीने सोडवले पण जात आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ये दिल मांगे मोर अशी वृत्ती झालेली आहे तेव्हा त्या नागरिकाला नक्की काय दिलं गेलं हा मुद्दा समोर येईल. या मुद्द्यामध्ये शिवसेनेला अडचणीत आणण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतील. की कोस्टल रोड महानगरपालिकेनेच का बांधावा, हा उद्धव ठाकरेंनी का आग्रह धरला, असा एक प्रश्न देवेंद्र फडणवीस टाकून निघून जातील. एकनाथ शिंदे तर गेल्या काही दिवसांच्या प्रचारात सातत्याने फक्त उद्धव ठाकरेंवर आव्हानात्मक टीका करताना दिसत आहेत की मी असं केलं, यांनी हे थांबवायचा प्रयत्न केला. आणि उद्धव ठाकरे यांची खरी टेस्ट या निवडणुकीत लागणार आहे. ते जर या निवडणुकीत उत्तमरित्या परफॉर्म करू शकले, मग अगदी ते 6 ते 7 खासदार जरी निवडून आणू शकले
तरी महाराष्ट्रातली राजकीय अपोजिशनमधली स्पेस उद्धव ठाकरे घेऊ शकतील. महायुतीला जर कौल मिळाला देशाच्या पातळीवर तर ही पॉलिटिकल विरोधी पक्षातली स्पेस खूप मोठी असेल. ती व्यापायचा प्रयत्न जर उद्धव ठाकरे करू शकले तर पुढच्या 20 ते 25 वर्षांमध्ये शिवसेनेचं राजकारण जागं राहील. त्याचा लाभ आदित्य ठाकरे यांची क्षमता असेल तर ते घेऊ शकतील. भारतीय जनता पक्षाने मवियाच्या काळामध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही घटकांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष करायचा प्रयत्न केला. हे लक्ष करण्याची जी पातळी होती ती पातळी किती सत्य होती आणि किती योग्य होती याच्याबद्दल देखील वाद आहेत. या पातळीवर जाऊन टीका करताना खरंच त्यात सत्य आहे का यातले मुद्दे समोर आले नाहीत. पण आपण त्यांना सहानुभूती दाखवायची ठरवली तर संजय राऊत यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची टीका करताना भान ठेवलं नाही. नंतरच्या काळात तर उद्धव ठाकरे हे शारीरिक क्षमतांवरून नावं ठेवायला लागले आणि आज ते प्रचार करताना फक्त काही त्रुटींवर बोट दाखवत आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे सांगू शकत नाही आहेत. कदाचित ते मुंबईत निवडणूक गेल्यावर ते सांगू शकतील. पण अमित शहांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसबरोबर गेलात, याला यशस्वी उत्तर उद्धव ठाकरे कशा प्रकारे देऊ शकतात याच्यावर मुंबईची निवडणूक अवलंबून राहील. मुंबईतल्या छोट्या छोट्या गटांना सांभाळून घेणारे पोल मॅनेजर्स अत्यंत सक्रिय असतात. ते प्रत्येक मतदाराची सोय बघतात, त्याच्या आयुष्यात गुणात्मक बदल होतील याची काळजी घेतात. हे गुणात्मक बदल फार साधे असतात की एखाद्या बिल्डिंगमधल्या कोणाचं निधन झालं तर त्याला ते डेथ सर्टिफिकेट घरी आणून देणं. त्याही भरोशावर मुंबईमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेले कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांची एकमेकांची लढाई आहे. याचा पहिला प्रयोग महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाला आहे. त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष बरोबरीत थांबला जवळपास. त्यावेळेला शिंदे जे ठाण्याकडचे आहेत ते बरोबर होते उद्धव ठाकरेंच्या. आता शिंदे वेगळे निघालेले आहेत. त्यांच्याकडे खरंच केडर आहे का? नगरसेवक जे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आले आहेत ते केडर सकट आले आहेत का की वेगळ्या अपेक्षेने आले आहेत याचा पण निर्णय या निवडणुकीत लागणार आहे. इथे खूप मोठा तोटा कदाचित काँग्रेसला होऊ शकेल. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर काँग्रेसकडे मुंबईत उत्तम नेता राहिलेला नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा प्रचार करणारे पक्ष हेच मुंबईच्या धारेमध्ये समोर येतील का? आणि मग मुंबईतले जे अल्पसंख्याक आहेत ते केवळ मुस्लिमच आहेत असं नाही, ते ख्रिश्चन आहेत, ते शीख आहेत. यांनी कुठे जायचं की त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारायचं याची देखील ही लढाई आहे. मुंबईत 6 जागा आहेत. तिथे भारतीय जनता पक्षाने वेगळे चेहरे दिले आहेत. त्यातला एकच मराठी आहे, उज्ज्वल निकम. त्याचबरोबर बाकी समाजांना त्यांनी स्वतःच्या बरोबर ठेवायचा प्रयत्न केला आहे. शिंदेंनी 3ही मराठी उमेदवार दिले आहेत. हे उमेदवार स्वीकारले जातात का याच्यावरही बरंच गणित अवलंबून आहे. मुंबईची लढाई ही कायम रोमहर्षक ठरते. साधारणतः मुंबईचा असा पॅटर्न राहिलेला आहे की मुंबई एका दिशेने मतदान करते. 6च्या 6 जागा एकाच पक्षाच्या खासदाराच्या निवडून येतात. तसं यावेळेला होणार नाही असं सध्याचं चित्र दिसतंय. येणाऱ्या 7-8 दिवसात कोण कोण आपली ताकद कशी कशी लावेल हे खूप रोमहर्षक ठरेल. पूर्वीच्या काळी बाळासाहेब ठाकरेंना खायला काय दिलं जायचं यावरून वाद झाले. आता ही पातळी गद्दार, खंजीर अशा भावनेतून अजून खालती जाईल का आणि एकमेकांची किती उणीधुणी काढली जातील, त्यात मतदार राजा कुठे असेल का आणि विकासाचे मुद्दे असतील का याच्यावर पण विचार करायची वेळ आली आहे. शेवटचा प्रश्न, आपण इतक्या सविस्तर मुंबईबद्दल बोललो, मुंबई आणि महाराष्ट्रात काय घडेल असं वाटतं? मला अजूनही असं वाटतं यशस्वी आव्हान दिलं गेलेलं आहे मुंबईतही आणि महाराष्ट्रातही. पण मुंबईतले शिवसेना जी आहे ती महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेला पक्ष नव्हता. भारतीय जनता पक्ष देखील शिवसेनेला काही ठिकाणी त्यांच्या जोरावर निवडणूक लढायचा. पण भारतीय जनता पक्षाची छोटी मोठी यंत्रणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. काँग्रेसची पण यंत्रणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. शिवसेना शिंदे गटाला काही ठिकाणी उमेदवार मिळाले आहेत, काही ठिकाणी म्हणजे त्यांचे उमेदवारच त्या प्रदेशात नाही आहेत. शरद पवारांची जी लढाई आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली आहे. ते विदर्भात फोर्स नाहीत.
ते मोठा फोर्स नाहीत. मुंबईमध्ये अजितदादाही लक्षणीय फोर्स नाहीत, शरद पवारही लक्षणीय फोर्स नाहीत. त्यामुळे ॲडव्हान्टेज भारतीय जनता पक्ष हे महाराष्ट्रभर आहेच. फक्त त्यांचे कार्यकर्ते त्या पक्षासाठी खरोखर किती काम करतात आणि त्यांचे सहानुभूतीदार किंवा पर्याय नाही म्हणून मोदींना मतदान करणारे असे दोन्ही वर्ग ते मतदार केंद्रापर्यंत नेऊ शकतात का, याच्यावरही महाराष्ट्र अवलंबून आहे. महाराष्ट्रात तयारी सुरू आहे विधानसभेची, महाराष्ट्रात तयारी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची. त्यामुळे या 2 निवडणुकांसाठी जर त्या नेत्यांनी टार्गेट दिलं असेल की तुम्हाला उमेदवारी मिळवायची असेल तर असं असं करा, तर घासून निवडणुका होतील. मला आजही असं वाटतं की या सरकारनी उत्तम कामगिरी जरी फार नोंदवली नसली शिंदे सरकारनी, तरी शेतकऱ्यांचा असंतोष वगळता चिडून जाण्यासारखं पण काही झालेलं नाही. या सरकारची एखादी पायलट योजना आपण सांगू शकणार नाही, पण मोदी आहेत माझ्याजवळ हे या सरकारचं आत्तापर्यंतचं ट्रम्प कार्ड होतं. शिवाय या पक्षाकडे गेलेले कार्यकर्ते, या पक्षाकडे गेलेले आमदार जे स्वतःचं प्रभाव क्षेत्र ठरवू शकतात, सत्तेतल्या पक्षाला यंत्रणांचा अप्रत्यक्ष लाभ मिळतो, धनशक्ती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आजही मी ॲडव्हान्टेज महायुतीलाच देईन, पण गेल्या वर्षी इतक्या त्यांच्या 41 जागा येतील असं अजिबात वाटत नाही. कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होतील, शरद पवार यशस्वी होतील, पण दोघांच्याही निवडून येण्याच्या संख्येमध्ये बऱ्यापैकी फरक असेल. गेल्या वेळेला शिवसेनेची जी खासदार संख्या होती ती खासदार संख्या यावेळेला नसेल, पण 6 ते 10 खासदार निवडून आणणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते ठरतील. शरद पवार महत्त्वाचे नेते आहेतच, आणि शिंदेंना या सगळ्या समीकरणांमध्ये स्वतःच्या लोकांसाठी जागा किती, स्वतःच्या लोकांना आपण पुढे किती नेऊ शकू याकडे लक्ष देऊन विधानसभेची तयारी करावी लागेल. मॅडम खूप खूप आभार. आता परत बोलू निकालानंतर, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.